आणि अजित पवारांनी ही निवडणूक चुरशीची केलेली आहे, हे खरं आहे का? हो, काही ठिकाणी असं झालेलं आहे की जिथे आमचे 2-2, 3-3 म्हणजे प्रत्येक प्रभागात तर आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे स्ट्रॉंग होते, इच्छुक स्ट्रॉंग होते. 3-4 ठिकाणी आम्ही तिकीट देऊ शकलो नाही, एकालाच देऊ शकतो. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची महत्वाकांक्षा आणि गेली 9 वर्ष इलेक्शन झाली नाही आणि पुढची होईल का नाही याची गॅरंटी नाही, म्हणून त्यांनी न थांबता लढण्याचा जो निर्णय घेतला, अशा ठिकाणी राष्ट्रवादीला आमचे चांगले ताकदीचे उमेदवार त्यांना मिळालेले आहेत. पण त्याचा काही परिणाम तुमच्या 40+ काही होईल का? नाही होणार. का कशामुळे असं वाटतं की अजित पवारांना पण या शहराचा पण चप्पा माहिती असं म्हटलं जातं आणि त्यांनी ते बोलून पण दाखवलं, हे सगळं मला माहिती आहे. तर का परिणाम होणार असं तुम्हाला का वाटतं? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकनिष्ठ आहे आणि मतदार हा विकासाला मानणारा आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 2017ला सरकार आलं, त्यांनी केलेली मागच्या 8-9 वर्षामधली कामं आणि तिथल्या कार्यकर्त्याचं काम, याच्या जोरावर तिथे काहीच फरक पडणार नाही. आम्ही असं पाहतो की एका बाजूला महेश लांडगे एकदम आक्रमक बोलतात, तुम्ही मात्र संयमी बोलता, फार असं काही कोणावर स्वतःहून कधी टीका करायला जात नाहीत. हा तुमचा स्वभाव आहे का? तुम्ही ती पॉलिसी ठरवली की नको कोणाच्या अंगावर जायला नको? नाही, माझं राजकीय अनुभव तर मला गेली 30-35 वर्षाचा आहे, पण मी वैयक्तिक मला स्वतःची पहिली टर्म समजतो, कारण मी आमदार म्हणून पहिली टर्म आहे आणि माझी तेवढी उंची अजून झालेली नाहीये की मी कुठल्या नेत्यांवर किंवा कुणाविषयी भाष्य करायचं. माझा अजेंडा पहिला 5 वर्षाचा आहे विकास करणं आणि मतदारसंघ घडवणं. मतदारसंघातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, अडचणी आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणं, ना की टीका करणं किंवा कुठल्या विरोधात भाष्य करणं. हे आजच्या घडीला मला ते पटत नाही, म्हणून मी करत नाही. अच्छा, तुम्ही ते जाणीवपूर्वक तुम्ही तसं ठरवलेलं आहे? नाही, जाणीवपूर्वक नाही, मला काम करायचं आहे. मला माझ्या मतदार म्हणजे आज पाहिलं 1,03,850 मतानं मी निवडून आलो, तर 1,03,850 लोकांचं माझ्यावर ओझं आहे कामाचं. आणि ते काम करणं हे माझं पहिली प्रायोरिटी आहे. ओके, टिप्पणीपेक्षाही. हो, पण असं म्हटलं जर तुम्ही एवढी कामं केली, तुम्ही म्हणता एवढं आमचं विकासाचं व्हिजन आहे, मग इतर पक्षातले अगदी शहराध्यक्ष सुद्धा तुम्ही सोडले नाहीत. संजोग वगैरेनं तुम्ही घेतलं, राहुल कलाटेनं घेतलं, एवढी आवक करायची गरज का वाटली? ते त्या ठिकाणचं राजकीय समीकरण होतं. त्या समीकरणानुसार हे वरिष्ठांनी घेतलेले निर्णय होते. आणि काही राजकीय गणितं असतात, तिथे त्या ठिकाणी कुठेतरी फ्लेक्झिबल राहावं लागतं आणि म्हणून आम्ही ते निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही इतकं सावधानी मोजून आपण बोलताय की राजकीय वरिष्ठांनी निर्णय घेतले, याचा अर्थ तुम्हाला तुमचं कन्सेप्ट त्याला होतं की नाही असं पण त्यातनं श्लेष निघतोय. पहा कसं आहे, माझ्या गाडीत जर कोण बसलं तर समोरचा म्हणणार की ह्यांनीच घेतलेला आहे, मग मी बोलवलं किंवा नाही बोलवलं त्याला मायने राहत नाही. आता आम्ही बरोबर आहोत तर बरोबर काम करणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.